श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2145व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज फाल्गुन कृष्ण सप्तमी मंगळवार दिनांक 10 मार्च 2026। गुरुवाणी पुष्प 18 या ग्रंथातील अध्याय 6 आहे अशाश्वत तरीही या अध्यायाचे पठण सुरू आहे। परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या अध्यायात पुढे म्हणतात, भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की मनुष्याचा पुनर्जन्म होतो म्हणजे तो जीर्ण वस्त्र म्हणजेच देह त्याग करून नवीन वस्त्र म्हणजेच देह धारण करतो। हे आत्म्याचे लक्षण आहे। हे किती महत्त्वाचे वाक्य आहे हे लक्षात घ्या। यात अतिशय खोल अर्थ भरलेला आहे। यातून काही घेता आले तर बघा। चांगल्या कार्यासाठी वेळ काढा व त्याप्रमाणे वागा। जशी तुमची क्षमता असेल त्याप्रमाणे आमच्या उपदेशातून काहीतरी शिका व आत्मसात करा। जे लोक आत्ताच 50च्या पुढे गेलेले आहेत त्यांनी या गोष्टीवर गंभीरपणे विचार करण्यास हरकत नाही। ज्यांचे केस नैसर्गिकरित्या पांढरे झालेले आहेत ते स्वतःला तरुण दाखवण्यासाठी केसाला कलप लावून स्वतःला लहान भासवण्याचा प्रयत्न करतात। वास्तविक काही ठराविक वयानंतर पांढरे केसही शोभून दिसतात। केसाला काळा कलप लावला तर कॅन्सर होतो हे आधुनिक शास्त्राद्वारे सुद्धा सिद्ध झालेले आहे। वृद्धत्व कोणालाच सुटलेले नाही व सुटणारही नाही। काही लोक स्वतःबद्दल अवास्तव कल्पना करून लोकापवादाला घाबरतात। अमका काय म्हणेल तमका काय म्हणेल म्हणून ते चिंतित असतात। तुम्ही लोकांना विचारून जगणार आहात का? देवाने तुम्हाला हे सुंदर शरीर दिलेले आहे, ते सांभाळण्याचे काम तुमचे आहे। जे लोक अजून परमार्थाला लागलेले नाहीत त्यांनी आता तरी परमार्थाला लागावे। तुमच्या अवास्तव कल्पनेमुळे तुम्ही ईश्वराची वाट पाहत नाही, परंतु ईश्वर तुमची वाट पाहत असतो की ही व्यक्ती आता तरी माझा विचार करेल, नंतर तरी करेल। तुम्ही माझा उपदेश समजून घेऊन परमार्थाला लागणं हे तर चांगलंच आहे। नंतर प्रगती करून दाखवण्याचे काम तुमचे आहे। कित्येक लोकांचे वय झालेले असते। जर कोणी त्यांना बाबा म्हणाले किंवा आजोबा म्हणाले तर त्यांना राग येतो। अजून मी म्हातारा झालेलो नाही, वयाची फक्त 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत असे तो म्हणतो। शरीराचा शेवट होणारच हे तो विसरतो। त्याशिवाय जन्माबरोबर आलेले आळस, कंटाळा व नैराश्य हे आहेतच, ते कोणालाही टाळता येणार नाहीत। जर कोणी तरुण मुलगा आळस करत असेल तर आपण त्याला रागवतो, अरे म्हातारा झालास का, गाढवासारखा लोळतोस काय असेही म्हणतो। तसेच आपल्यामधील आळस, कंटाळा, नैराश्य, उमेद, खचणं याची कारणे शोधून ती दूर करावी लागतात। प्रपंच करणे मानवी मनाचा सहज स्वभाव असल्यामुळे जीवनात नोकरी, व्यवसाय करून पैसा मिळवणं हे क्रमप्राप्तच आहे। तरी यातून काही वेळ काढून देवाची सेवा केली पाहिजे, तरच उपयोग होईल। जर मनुष्याचे आयुष्य 50 वर्षांचे मानले तर 25 वर्षे झोपेतच जातात। उरलेल्या 25 वर्षात त्याची बाल, तरुण व म्हातारा या क्रमाने वाटचाल होणार। सोबत संसार व नोकरीही करणार। त्यातून तो देवासाठी किती वेळ देऊ शकणार? म्हणून मी तुम्हाला जो उपदेश करतो त्याचे तुमच्या मनावर चांगले संस्कार करून घ्या। तुम्ही दिवसातून तास 2 तास देवाची सेवा करता, परंतु एकाग्र मनाने किती सेवा झाली याची तुम्हाला काही कल्पना असते का? जर 100 रुपये एका वर्षासाठी बँकेत ठेवले तर वर्षाकाठी 100 रुपये व्याज मिळणार नाही, परंतु बँकेच्या नियमाप्रमाणे जास्तीत जास्त 10 किंवा 12 रुपयेच व्याज म्हणून मिळतील। या उदाहरणाचा खोल अभ्यास करा म्हणजे तुमचे पुण्य किती गोळा होत असेल याची कल्पना येईल। तुम्ही जीवनात अवास्तव कल्पना करू नका। तुम्ही कोणीही प्रपंचाचा त्याग करायचा नाही। जीवनात अजून काही कर्तव्य करायची राहिली आहेत का याचा अवश्य विचार करा। देवाने तुमच्यावर फार मोठी कृपा करून माझी भेट घालून दिली आहे, ती सत्कारणी लावा। मी जे जे बोलतो ते तुमच्या स्मृतीत
जाते व राहते. निवांत बसल्यानंतर हे सर्व तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मोठे भाग्यवान आहात की तुमची माझी भेट झाली. या चरणांजवळ येऊन तुम्ही स्थिर झालात. आता या सहवासाचा फायदा घ्या. ज्यांना याचे महत्त्व समजले ते सन्मार्गी लागले असे समजावे. ज्यांना याचे महत्त्व समजले नाही ते दुर्दैवी समजावेत. नंतर त्यांना सहवास वाया गेल्याचा पश्चात्ताप करावा लागेल. या पुढील अध्याय आहे 7वा, चैतन्य लहरी. आपल्याला माहिती आहे की विद्युत चुंबकीय लहरी 24 तास सगळीकडे वाहत असतात. आपण रेडिओ किंवा टी व्ही चालू केला की त्या लहरी पकडल्या जातात व रेडिओवर आवाज ऐकू येतो किंवा टी व्हीवर आवाज येतो आणि दृश्यही दिसते. या मानवनिर्मित विद्युत चुंबकीय लहरींप्रमाणेच ईश्वर निर्मित चैतन्याच्या लहरी ईश्वराकडून 24 तास येत असतात. त्या आकाशमार्गे येतात व त्याच मार्गाद्वारे जातात. जशा समुद्रात श्वेत रंगाच्या लाटा येतात तशाच अखिल विश्वात या चैतन्य लाटा पसरलेल्या आहेत. ज्यांना पाहण्याची आत्मिक शक्ती आहे त्यांना त्या लाटा दिसतात. विश्वाला जिवंतपणा या लाटांमुळे येतो. कित्येक वेळा जरी वारा सुटला नसला तरी तळ्यातील पाणी हलत असते. ही हालचाल चैतन्य लहरींमुळे घडत असते. तो ईश्वर प्रत्येक माणसाला हलवत नाही व स्पर्शही करीत नाही, परंतु या चैतन्य लहरींच्या द्वारे हे सर्व अनुभवाला येते. अशी ही प्रचंड ईश्वरी शक्ती आहे. या लहरी सामान्य माणसांना दिसत नाहीत, परंतु त्या अनुभवाला निश्चित येतात. प्रत्येक व्यक्तीची पात्रता व क्षमता निराळी असते व त्यानुसार या लहरी आत्मसात केल्या जातात आणि अनुभवाला येतात. या लहरी जीवन देतात, आयुष्यातील सत्व व गोडी वाढवतात. वास, भावभावना, इच्छा, आनंद, दुःख, हसणे, रडणे वगैरे सर्व या लहरींमुळे अनुभवास येते. या चैतन्य लहरीतून मिळणाऱ्या आनंदात व्यत्यय आला तर माणसाला राग येतो. सामान्य माणसाला हे काही समजत नसले तरी या लहरींचा त्याला अनुभव येतो. नुसते हसा किंवा रडा असे म्हटले तर सगळ्यांना तसे करणे शक्य होणार नाही. तथापि प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणे कोणाला प्रेम वात्सल्याची भावना उचंबळून येईल, कोणाला फक्त आनंद वाटेल तर कोणाला राग किंवा क्रोधाची भावना येईल. ईश्वरी शक्तीच्या लहरी कशा येतात व त्याचे परिणाम कसे होतात हे केवळ ईश्वर अनुग्रहित महात्मा पुरुषच सांगू शकतात. ईश्वराचे संकेत सत्पुरुषांच्या या साक्षात्कारी पुरुषांच्या सहज लक्षात येतात. त्याची उकल उच्च शिक्षित डॉक्टर किंवा विज्ञानशास्त्रातील पदवीधर करू शकत नाहीत. तर परमार्थामध्ये मनाच्या त्या पातळीपर्यंत पात्रता पोचली व उच्च अवस्था प्राप्त झाली म्हणजे हे कळायला लागते आणि असे साक्षात्कारी पुरुष विज्ञानाची उकल करतात व धर्मही प्रस्थापित करतात. भगवान जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी प्रकट झाले. जळात म्हणजे गंगा नदीच्या स्वरूपात आले. स्थळी म्हणजे स्वयंभू 12 ज्योतिर्लिंगात ते स्थित आहेत. काष्ठी म्हणजे नृसिंह अवतारात काष्ठातून ते अवतीर्ण झाले आहेत आणि पाषाणात म्हणजे निशस्त्र स्वरूपात पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आणि तिरुपतीला बालाजीच्या स्वरूपात त्याने अवतार घेतला. या सगळ्यांच्या सानिध्यात आपली पात्रता असेल तर आपल्याला चैतन्य लहरींचा अनुभव येतो. कलियुगात भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होणे शक्य नाही, परंतु त्याच्या चैतन्याचा अनुभव येणं शक्य आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.